मी प्रीती बाळासो कोंडेकर. गर्भाशयाचा कॅन्सर कोणालाही होऊ नये म्हणून ही लस लाभण्यात आहे, HPV नावाची. त्यामुळे आमच्या DR माने महाविद्यालय कागलमध्ये ही लस पहिल्यांदा देण्यात आलेली आहे. त्यामध्ये आम्ही सुद्धा लस घेतलेली आहे व इतर महिलांनी सुद्धा लस घेतली पाहिजे, कारण का देशामध्ये कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे व ही सर्व लस सर्व महिलांनी घेतली पाहिजे. नमस्कार, माझे नाव आरती नेताजी संकपाळ. ही लस वयोगट 9 ते 26 वर्षापर्यंत देण्यात आली आहे. ही लस खूप चांगली आहे. गर्भाशयाचा कर्करोग होऊ नये म्हणून ही लस देण्यात आली आहे. ही लस सर्वांनी घ्यावी. ही लस शरीरासाठी खूप चांगली आहे. त्याने एक वेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे. काय महत्व आहे या सगळ्या लसीचं आणि काय महाराष्ट्रात अशा प्रकारचा उपक्रम पहिलाच तुम्ही हातात घेतलेला, त्याच्याबद्दल काय सांगाल? आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी मनपूर्वक सगळ्या महिलांना माझ्या शुभेच्छा देतो. आणि ही जी नारी शक्ती आहे, त्या शक्तीला आपण जर एकत्र घेतलं निर्णय प्रक्रियेत, तर देश कसा पुढे जाऊ शकतो हे अनेक राष्ट्रांनी दाखवून दिलेलं आहे. आपल्याही देशामध्ये आता महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. वाटतं या पुढच्या काळात या महिला शक्तीमुळं आपला देश, जे नरेंद्र मोदी पंतप्रधान साहेबांचं स्वप्न आहे, भारत अर्थव्यवस्थेमध्ये 1 नंबरला आल्याशिवाय राहणार नाही. आज या निमित्ताने औचित्य साधून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वयोगट 9 ते 26 म्हणजे लग्न होईतोपर्यंतच्या मुलींना जर सर्वायवल कॅन्सर HPV लस दिली तर गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेनं सिद्ध केलेलं आहे. की एकच लस डोस जर दिला तर महिलांच्यामध्ये ही प्रतिकार शक्ती येते आणि त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही. विशेषतः गर्भाशयाच्या कॅन्सरमुळं 8 मिनिटाला 1 महिला या जगातली मृत्यू पावते, असं WHO सांगितलेलं आहे. आता दुसरा जो ब्रेस्टचा कॅन्सर आहे, स्तनाचा, त्याबद्दल लस ही अंतिम टप्प्यात आहे. आपल्या देशाचे आरोग्यमंत्र्यांनी परवा जाहीर केलेला आहे. ते जर झालं तर मला वाटते स्त्रियांना होणारे 90% कॅन्सरचं प्रमाण हे स्तनाचे आणि गर्भाशय पिशवीचं होतोय, ते पूर्णपणानं हे होईल. या महिलांना, या माझ्या मुलींना, माझ्या बहिणींना एक कवचकुंड देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे. आणि वाटते त्या 3-4 महिन्यामध्ये जिल्ह्यातल्या 2.5 लाख मुलींना, शाळाबाह्य जवळजवळ 25-30 हजार मुलींना आपलं लस देण्याचं ध्येय आहे. वाटते यामध्ये सर्व अधिकारी, सर्व डॉक्टर्स यांनी भाग घेतलेला आहे. दानशूर व्यक्ती, ज्यांचा CSR जे आहे ते दानशूर व्यक्ती, या सगळ्यांनी सहकार्य करावं. विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नफ्यातून, गोकुळच्या नफ्यातून सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, असंही विनंती मी त्यांना करणार आहे. आरेज कागलमधून आहे. आज कागल येथे DR माने महाविद्यालयात लसीकरण चालू आहे, HPV लसीकरण. हे लसीकरण पुढे मुलींना गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर होऊ नये हा धोका टाळण्यासाठी सुरू केलेला आहे. हा कार्यक्रम 9 ते 26 वर्षावरील मुलींना ही लस दिली जात आहे. मी ऐश्वर्या हसमुखाशी मी आता HPV ची लस घेतली. पुढे होणाऱ्या गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून ही लस देण्यात आली आहे आज महिला दिनानिमित्त. पुढे तुम्ही ही लस घ्या, ती खूप उपायकारक आहे.